आत्मबोध झाल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोनच बदलतो. संपत्ती, सुखसोयी आणि भौतिक जीवनाकडे पाहण्याचा आपला एक नवीन दृष्टिकोन तयार होतो. अशा प्रत्येकाला असं वाटतं, की आपल्याला जास्त पैसा मिळाला, की मी जास्त सुखी होणार आहे. पण तसं नसतं. मोठं घर, आलिशान गाडी आली, की माझं आयुष्य परिपूर्ण झालंय असं वाटतं. तर तुम्ही अशा चुकीच्या समजुती मनात बाळगू नका, असं लेखक म्हणतायत. खरं सांगायचं तर या गोष्टी मिळाल्या तरी आनंद आणि समाधान फार काळ टिकत नाही. हा बहुतेकांचा अनुभव आहे. आत्मबोधानंतर तुम्हाला याच गोष्टींचा नवीन अर्थ कळतो. आजवर तुम्ही पैशाला अंतिम ध्येय मानलं. पैसा म्हणजे सुरक्षितता, पैसा म्हणजे प्रतिष्ठा. हा विचार तुमच्या खोलवर रुजलेला आहे. पण आत्मबोधानंतर तुम्हाला जाणवेल, पैसा हा आवश्यक आहे, पण तो माझ्या आनंदाचा भाग नाहीये. तो जीवनासाठी साधन आहे, पण जीवनाचा उद्देश नाहीये. आधी यश म्हणजे लोकांच्या टाळ्या, बाहेरचं कौतुक हे आपल्याला ऐकायला आवडायचं. पण आत्मबोधानंतर कळलं, की यशाचं खरं मोजमाप बाहेर नाही, तर ते तुमच्या आतमध्येच आहे. तुम्ही स्वतःला विचारा, मी मनापासून प्रयत्न केला का? मी जे काही केलंय त्यात शुद्धता होती का? आणि जेव्हा उत्तर तुम्हाला ते होकारार्थी येईल, तेव्हाच तुमच्या मनाची खरी समाधान भावना होईल. मग बाहेरच्यांनी तुमचं कौतुक केलं काय किंवा नाही केलं काय, तुम्हाला काहीच फरक पडत नाही त्याचा. संपत्ती म्हणजे केवळ संचय नाहीये. ते एक वाटण्याचं साधन बनतो आणि याच क्षणी संपत्तीला खरी पवित्रता येते. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा आहे, तर त्याचा तुम्ही काहीच जर उपयोग केला नाही, तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. पण हेच जर तुम्ही लोकांना पैसा वाटलात, एखाद्या गरीबाला दिलात, तर ते आनंद काही तो वेगळाच असतो. तर आत्मबोधानंतर समाज आणि जगाशी आपलं नातं कसं तयार होतं? तर आत्मबोध झाल्यानंतर समाज आणि जगाशी होणारा आपला व्यवहार हा स्वार्थाकडून परमार्थाकडे आणि बंधनाकडून मुक्तीकडे होतो. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला आपण तो जसा आहे तसाच स्वीकारतो. त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे राग आपोआप नष्ट होतो. समोरच्या व्यक्तीचे दोष जरी दिसले, तरी आपल्याला आता आत्मबोध झाल्यानंतर त्याचा आपल्याला राग येत नाही. पूर्वीचा आपण असतो तर राग आला असता. त्याला आपण काहीतरी बोललो असतो. पण आता तसं होत नाही. जगाशी जी स्पर्धा चालू असते पैशाबद्दल, ती पण आता नाहीशी होते. तुम्ही जे कार्य करताय, ते एक नुसतं कर्तव्य म्हणून नाही, ते एक साधना म्हणून करू लागलाय. टीका आणि कौतुक यानं तुमचं मन डळमळणार नाही. तर समाज तुमचा एक शिक्षकच बनेल. समाज तुम्हाला आधी ओझं वाटायचं, पण आत्मबोधानंतर तुम्हाला जाणवेल, की हा समाज माझा विस्तार आहे. मी त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तेव्हा जगाशी लढत न राहता, जगाशी मिळून नांदण्याची सहजता तुमच्या जीवनात येईल. आता आत्मबोध आणि दैनंदिन जीवन ह्याची सांगड कशी आहे बघूया आपण. आत्मबोध झाल्यावर सांसारिक जीवन आणि दैनंदिन व्यवहार थांबत नाही, पण त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मात्र बदलतो. म्हणजेच आपण संसारात राहूनही त्यापासून अलिप्त आणि सुखी राहतो. आपण स्वतःला ओळखायला लागल्यापासून सगळा ताण नाहीसा होऊन आयुष्य एकदम सुखावह वाटू लागतं. पूर्वी जर आपण एखाद्या बँकेत गेलो, एखादा आपल्या बँकेत पैसे काढायचे असतील, तर खूप रांग असेल तिथे. कुठलं एखादं बिल भरायचं असेल, तिथेही रांगा असतील, तर आपल्याला खूप राग यायचा त्यावेळी तिथे. त्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून आपल्याला खूप त्रास व्हायचा, चिडचिड व्हायची आपली. पण आत्मबोध झाल्यानंतर आपण पूर्णपणे शांत झालेलो असतो. कारण तुम्ही आता पुढं काय होईल याचा विचारच करत नाही. जे आहे ते स्वीकारायला लागतंय. आत्मबोधानंतर आपलं निसर्गाशी पण नातं कसं तयार होतं बघूया आपण.
तर आत्मबोधानंतर निसर्गाकडून मिळणारं प्रत्येक वरदान कृतज्ञतेने अनुभवलेलं जातं. एक घोट पाणी पिताना जाणवतं की या नदीनं आपलं अस्तित्व मला दिलंय आणि श्वास घेताना उमजतं या वृक्षांनी माझ्यासाठी प्राणवायू अर्पण केलाय मला. ही सातत्याची कृतज्ञता निसर्गाशी असलेलं नातं अधिक पवित्र आणि आत्मीय बनवतं. एका संतांनी सांगितले, झाड हे खरे साधू आहेत. ते स्वतःसाठी काहीही राखून ठेवत नाहीत. उलट निस्वार्थपणे देत राहतात. म्हणजे एखादं झाड आपल्याला फळं देतं, फुलं देतं, सावली देतं, प्राणवायू देतं. अगदी निस्वार्थ भावनेनं देत असतं ते. ज्याला आत्मबोध झाला, तो साधकही झाडांसारखाच होतो. देणं हेच त्याच्या स्वभावाचं सेवाधर्म बनतो. आता नात्यामध्ये दुरावा हा आपण ठेवलेल्या अपेक्षांमुळे होतो. त्या अपेक्षा आपण सोडून दिल्या तर नातेसंबंध सुधारतात. त्यामुळे आत्मबोध झाल्यानंतर आपण तटस्थ राहायला शिकतो आणि नात्यात प्रेम, आदर आणि निस्वार्थपणा वाढीस लागतो. लेखकानं नात्याबद्दल एक छान उदाहरण दिलंय. पूर्वी माझ्या मुलाशी सतत भांडण व्हायचं. तो माझं ऐकत नाही म्हणून मला राग यायचा. मी त्याला रागवायचो, चिडायचो त्याच्यावर. मग तो दूर जाऊन बसायचा. पण आत्मबोध झाल्यानंतर मी त्याचं ऐकू लागलो. त्याची अपेक्षा काय आहेत त्याला समजून घेऊ लागलो. तर उलट प्रकारे आत्मबोध झाल्यानंतर तो मुलगाच आता मला आता म्हणायला लागलाय, बाबा तर तुम्ही माझ्याशी पूर्वीसारखं मला रागवत नाही, मला समजून घेताय. हेच मला समर्पण वाटलं माझ्या आत्मबोध झाल्याचं. मला फार बरं वाटलं. हीच खरी कमाई आहे माझी असं वाटलं आयुष्याची. आता भीती ही प्रत्येकालाच असते. कुठल्याही गोष्टीची भीती असते, की आपला आता मृत्यू आला तर आपल्याला काय होईल? आपण वरनं पडलो तर काय होईल? मग भीती प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं तरी असतेच. कधी अपयशाबद्दल असते, कधी लोक काय म्हणतील म्हणून असते, कधी आजारपणाची असते. ही भीती माणसाला सतत आतून पोखरत असते. पण आत्मबोध झाल्यानंतर एक मोठा बदल घडतोय. भीतीचं ओझं मनावरचं वर्चस्व गमावू लागतं आणि त्या जागी सामर्थ्य आणि शांतता प्रकट होते. आपण स्वतःला फक्त शरीर मानतो, पण आत्मबोध झाल्यावर जाणीव होते की आपण फक्त हाडामासाचे शरीर नसून एक ऊर्जा किंवा चैतन्य आहोत. आपलं शरीर नश्वर आहे, पण चेतना आपली अमर आहे. जे आपलं देह जरी गेला तरी चेतना या अमर असतात. ही जाणीव झाली की आपल्या मनातील भीती नष्ट होऊन जाते. मृत्यूला आपल्या जीवनाचा शेवट न समजता तो एक प्रवासाचा टप्पा आहे असं समजून जायचं. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे बदलून त्या जागी नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणे आत्मा नवीन शरीर धारण करतो. हे समजून घेतलं तर मृत्यूची भीती आपल्याला राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मरण म्हणजे होय जन्माला द्वार, ज्याचे ज्ञान ते मानी भार. ज्याला आत्मज्ञान झालंय त्याच्यासाठी मृत्यू हा शेवट नसतोच. तो तर नव्या क्षितिजाकडे नेणारा मार्ग असतो. आजारपण आलं की आता माझं काय होईल? मी त्यातनं बरा होईल की मला काय होईल? या चिंता आपल्याला खूप सतावत असतात. पण आत्मबोध झाल्यावर कळलं की हे शरीर आजारी आहे, पण मी शरीरापुरता मर्यादित नाही. उद्याचा विचार करताना ही भीती उरत नाही आणि हे कुठंतरी आपल्याला खोलवर जाणवत राहतं. माझं खरं स्वरूप नेहमीच सुरक्षित आहे. आत्मबोधानंतर भीती पूर्णतः नाहीशी होते असं नाही, पण ती आपल्याला कोलमडून देत नाही. लोकांच्या मतांनी तुम्हाला जखडून ठेवलेलं असतं. मृत्यू हा काही शेवट नाहीये तुमचा. ते एक नव्या प्रवासाचं द्वार आहे.
जिथं आधी भीती होती तिथं आता विश्वास उगवतो आणि जिथं मृत्यू अंधारासारखा वाटायचा तिथं आता प्रकाशाचा नवीन उंबरठा दिसू लागतोय. म्हणजे काय तर हा अध्याय सांगतो, आत्मबोध हा केवळ शांततेचा अनुभव नाही, तो आपल्याला भीतीतून मुक्त करून निर्भयपणे जगण्याची नवीन कला शिकवतो. आतापर्यंत आपण आत्मबोध झाल्यावर जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो हे पाहिलं. पण अनेकदा साधकाला प्रश्न पडतो, मी करीत असलेली साधना योग्य मार्गावर आहे की नाही? खरं तर माझी प्रगती होते का? तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही हे ओळखण्यासाठीचे प्रकरण आहे. आत्मबोधाचा मार्ग म्हणजे एखादा चमत्कार नाहीये, तर हळूहळू फुलत जाणारा प्रवास आहे तो. एखादं बी जमिनीत रुजल्यावर लगेच मोठं झाड होत नाही. त्याला खूप वेळ लागतो. त्याला आधी पालवी फुटते, मग हळूहळू पाणी घालून घालून त्याचं छोटं वेलात रूपांतर होतं, नंतर त्याचा वृक्ष होतो. तसंच आपल्या जीवनातही काही सूक्ष्म बदल दिसू लागतात आणि हे सूक्ष्म बदल तुम्ही योग्य दिशेने चालण्याची निशाणी देतात. तर ती लक्षणं काय ते बघूया आपण. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पूर्वी एखादी छोटी गोष्ट मनाला खूप त्रास द्यायची तुम्हाला. पण आता तीच गोष्ट घडली तरी मनात वादळ उठत नाही किंवा तुम्हाला काहीच वाटत नाही. एकदम शांत वाटतं. ही शांतताच बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, कारण तुम्ही आता तुमच्या मनापासून विभक्त झालेले असता. संत तुकाराम महाराज म्हणतात, शांत मनोभावासी हा खरा धनसंचय. म्हणजे खरी संपत्ती ही बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही, तर आपल्या मनाच्या शांततेत आहे. जेव्हा ही शांतता तुमच्या आतून सहजपणे अनुभवता येते, तेव्हा समजून जायचं की तुम्ही योग्य मार्गावर चाललेला आहात. तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आता कसल्याही मोठ्या गोष्टींची गरज लागत नाहीये. ना मोठं घर, ना पैसा, ना प्रसिद्धी, ना भौतिक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नसल्या तरी तुम्हाला एकदम प्रसन्न वाटतं, काहीच फरक पडत नाही. हा आनंद कुठून बाहेरून येत नाही, तर तो तुमच्या आतूनच एक झऱ्यासारखा वाहत असतो. संत सुफी म्हणतात, आनंद हा तुमच्या अंतःकरणातील दिवा आहे. तो इतरांकडून कधीच मिळणार नाही. जेव्हा हा दिवा तुमच्या आत पेटतो, तेव्हा जीवनातले कितीही अंधारे कोपरे असले, तरी ते आपोआप उजळून निघते. पूर्वी नकारात्मक विचार आणि भावनांशी सारखी झुंज व्हायची. पण आता तुम्ही त्याच्याकडे फक्त एक साक्षीदार म्हणून पाहता. तुम्ही त्यांच्यात अडकत नाही. तुम्ही त्यांना फक्त पाहता आणि ते आपोआप विरघळून जातात. हीच सजगतेची ताकद आहे. त्यामुळे राग, लोभ, मोह, मत्सर अशा भावनांवर तुमचं नियंत्रण वाढतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्हाला पूर्वी लवकर राग यायचा. पण आता तुम्ही साधनेमुळे रागाला लगेच प्रतिसाद देत नाही. एक क्षण थांबता, एक खोल श्वास घेता आणि शांतपणे उत्तर देता. ही छोटीशी गोष्ट तुमची खूप मोठी प्रगती दाखवते. तुमचं मन शांत झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम शरीरावरही दिसून येतो. तुमची झोप गाढ होते, पचनक्रिया सुधारते आणि शरीर पण हलकं वाटू लागतं. बाह्य औषधांपेक्षा ही अंतर्गत औषधं जास्त प्रभावी ठरतात. शांत मन आणि निरोगी शरीर हे आत्मबोधाच्या प्रवासातील महत्त्वाचे मैलाचे दगड आहेत. आत्मबोधाचा मूळ गाभाच आहे करुणा. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या वेदना पाहून आपोआप मदत करावीशी वाटते, तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर चाललेले आहात. या मदतीमागं कोणताही स्वार्थ नसावा. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आत्मारामे भूतांमध्ये पाहे जो तो साधू. जेव्हा तुम्हाला प्रत्येक माणसात आणि प्रत्येक जीवामध्ये स्वतःचा अंश दिसू लागतो, तेव्हा करुणा आपोआप आतून प्रकट होते. पूर्वी मीपणा खूप मोठा असायचा. तुमचा इगो खूप असायचा पूर्वी. माझं यश, माझं ज्ञान, माझं संपत्ती, माझं काम किती मी चांगलं करतोय. पण हा अहंभाव आपल्यातनं हळूहळू कमी होत जातो.
तुम्हाला जाणवतं की तुम्ही फक्त एक माध्यम आहात आणि सगळं काम विश्वाच्या इच्छेनेच घडत आहे. त्यामुळे तुमच्यात विनम्रता वाढते आणि दिखावा करण्याची तुमची इच्छा आपोआपच कमी होऊन जाते. हे बदल काही एका रात्रीत घडून येत नाहीत. तर तुम्हाला तुमच्या जीवनात खालील गोष्टी जाणवत असतील तर तुम्ही योग्य मार्गावर चालल्यात हे आपल्याला दिसून येईल. तुमचं मन जर पूर्वीपेक्षा शांत झालं असेल तर तुम्ही समजायचं की तुम्हाला खरंच आत्मबोध झालाय, तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. तुम्ही नकारात्मकतेवर नियंत्रण ठेवत येत असेल तुमचं आरोग्य सुधारतंय. इतरांविषयी तुमच्या मनात करुणाभाव जागा झालेला आहे आणि तुमचा अहंकार कमी झालेला आहे. तर तुम्ही आत्मबोधाच्या योग्य मार्गावर आहात आणि तुमचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे हे तुम्ही खात्रीनं समजू शकता. तर आत्मबोधाचा सराव आपण कसा करायचा? तर आत्मबोधाचा सराव करण्यासाठी दररोज थोडा वेळ तरी शांत डोळे मिटून बसायचं. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. हे तर आपलं नेहमीच करतो आपण. ध्यानात करतो. फक्त श्वासावर लक्ष असतं आपलं. मॅडम हे बरेच जणांना जे सतत घेतच असतात हा सराव आपल्याकडून करून. तर येणारा श्वास आणि जाणारा श्वास याकडेच आपण लक्ष द्यायचं असतं. आणि दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींकडे, घटनांकडे, विचारांकडे फक्त साक्षीभावानं पाहायचंय. तर साक्षीभाव म्हणजे काय?